थांबा एक क्षण. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल, तर पुढचे काही सेकंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे, ते तुम्ही कधीच अपेक्षित केलं नसेल. अचानक बदलणाऱ्या परिस्थिती, नशिबाची अनपेक्षित साथ आणि काही अशा घटना ज्या तुमचा संपूर्ण मार्गच बदलू शकतात. हे सगळं तुमच्याकडे वेगाने येत आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तुम्ही या बदलासाठी तयार आहात का? की ही संधी तुमच्या हातातून निसटणार आहे? कुंभ राशी, नशिबाचा दरवाजा अचानक उघडणार. तुमच्या आयुष्यात सुरू होणार मोठा बदल. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा आत्तापर्यंतच्या संघर्षांना उत्तर देणारा ठरणार आहे. बराच काळ प्रयत्न करूनही जे मिळत नव्हतं, ते आता अचानक मिळू लागेल. नशिबाची साथ हळूहळू वाढत जाईल आणि आयुष्यात एक वेगळाच सकारात्मक वळण दिसू लागेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील, तसेच नवीन संधीही दार ठोठावतील. आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसून येईल. अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीत आहेत त्यांना बढती किंवा चांगली संधी मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ सकारात्मक राहणार आहे. जुने गैरसमज दूर होतील आणि आपुलकी वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही जणांसाठी प्रेमसंबंधातही पुढचा टप्पा गाठण्याची वेळ येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने ही सुधारणा जाणवेल, पण थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक ताण कमी होईल आणि मन प्रसन्न राहील. ध्यान, योग किंवा स्वतःसाठी वेळ काढल्यास हा सकारात्मक काळ अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. एकंदरीत कुंभ राशीसाठी येणारे दिवस हे परिवर्तनाचे, प्रगतीचे आणि समाधानाचे असणार आहेत. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सातत्याने केलेली मेहनत तुम्हाला यशाच्या नवीन उंचीवर घेऊन जाईल. या काळात तुमच्या विचारशक्तीत मोठा बदल जाणवेल. आधी जिथे तुम्ही संभ्रमात पडायचात, तिथे आता निर्णय अधिक ठाम आणि स्पष्ट होतील. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे अनेक कठीण गोष्टी सहज हाताळता येतील. जुन्या चुका समजून घेऊन त्यातून शिकण्याची वृत्ती वाढेल, ज्यामुळे पुढील वाटचाल अधिक स्थिर होईल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वेगळी निर्माण होऊ शकते. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत इतरांना प्रेरित करेल. काही लोक तुमच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचं कामच त्यांना शांत उत्तर देईल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल आणि वरिष्ठांनाही तुमच्यावर विश्वास वाटू लागेल. या काळात प्रवासाचे योगही दिसत आहेत. काही प्रवास हे केवळ आनंदासाठी नसून तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. नवीन ठिकाणं, नवीन लोक आणि नवीन अनुभव तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतील. या अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. काही जुने स्वप्न जे तुम्ही मनात ठेवले होते पण पूर्ण करू शकला नाहीत, ती आता हळूहळू पूर्ण होण्याच्या दिशेने जातील. तुमच्यातील लपलेली कला किंवा गुण यांना आता योग्य व्यासपीठ मिळू शकतं. तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागाल आणि स्वतःची किंमत ओळखू लागाल. या टप्प्यात संयम खूप महत्त्वाचा ठरेल. सगळं काही एकाच वेळी घडेल असं नाही, पण जे घडेल ते योग्य वेळेत आणि योग्य दिशेने घडेल. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक संधीचा विचारपूर्वक फायदा घ्या. तुमचं नशीब साथ देत असलं तरी तुमची शहाणपणाने घेतलेली पावलं अधिक महत्त्वाची ठरतील. आध्यात्मिकदृष्ट्या देखील तुम्ही अधिक जवळ जाऊ शकता. मन शांत ठेवण्याची गरज जाणवेल आणि काही जण ध्यान, प्रार्थना किंवा साधना याकडे वळू शकतात. या गोष्टींमुळे तुमच्या मनाला स्थैर्य मिळेल आणि जीवनात समतोल राखता येईल. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही, तर आतूनही बदलून टाकणारा ठरणार आहे. तुम्ही आधीपेक्षा अधिक मजबूत, समजूतदार आणि आत्मविश्वासू बनाल. पुढील आयुष्यात जे काही मोठं घडणार आहे, त्यासाठी हा काळ तुम्हाला तयार करत आहे. या टप्प्यात तुमच्या जीवनात काही अनपेक्षित भेटी घडू शकतात, ज्या पुढे जाऊन खूप महत्त्वाच्या ठरतील. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून येऊ शकतात, तर काही लोक तुमच्या विचारांमध्ये नवा बदल घडवून आणतील. या भेटी केवळ योगायोग नसून तुमच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असलेले टर्निंग पॉइंट ठरतील. तुमच्या वेळेचे व्यवस्थापन या काळात खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक संधी एकाच वेळी समोर येऊ शकतात. त्यामुळे कोणती संधी स्वीकारायची आणि कोणती सोडायची याचा निर्णय घेताना शहाणपणाने विचार करावा लागेल. योग्य नियोजन केल्यास तुम्ही कमी वेळेत जास्त साध्य करू शकता.
तुमच्यातील नेतृत्व गुण हळूहळू पुढे येतील. एखाद्या गटात, कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील आणि तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. ही जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली तर तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. काही जणांसाठी हा काळ आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. योग्य सल्ला घेऊन केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देऊ शकते. मात्र कोणत्याही आकर्षक ऑफरला लगेच होकार देण्यापेक्षा त्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. शहाणपणाने घेतलेले आर्थिक निर्णय तुमचं भविष्य सुरक्षित करतील. तुमच्या जीवनशैलीतही बदल घडू शकतो. तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागाल. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा देखावा आणि तुमचं आरोग्य याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. काही जण नवीन सवयी अंगीकारतील, ज्या पुढे जाऊन त्यांना फायदेशीर ठरतील. या बदलांमुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. भावनिकदृष्ट्या तुम्ही अधिक परिपक्व व्हाल. आधी ज्या गोष्टी तुम्हाला सहज दुखवायच्या, त्या आता तुम्ही शांतपणे समजून घेऊ शकता. लोकांच्या वागण्यामागील कारण समजण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे नातेसंबंध अधिक सदृढ होतील. तुमचं मन स्थिर राहिल्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखू शकता. तुमच्यासाठी हा काळ नवीन ध्येय निश्चित करण्याचा आहे. जुन्या मर्यादा ओलांडून तुम्ही मोठा विचार करू लागाल. तुम्हाला आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळेल आणि त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही अशा गोष्टी साध्य करू शकता ज्या आधी अशक्य वाटत होत्या. पुढील काही काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करतील. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकून जाईल आणि त्या शिकवणीच्या आधारे तुम्ही अधिक योग्य मार्ग निवडू शकाल. हाच काळ तुम्हाला तुमच्या खरी क्षमता ओळखून देणारा ठरणार आहे. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि गती यांचा सुंदर समतोल तयार होऊ लागेल. आधी जिथे गोष्टी अनिश्चित वाटत होत्या, तिथे आता स्पष्ट दिशा दिसू लागेल. तुमचे निर्णय अधिक दूरदृष्टीने घेतले जातील. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींना परिणाम कमी होईल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकल्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे यश मिळण्याची शक्यता वाढेल. तुमच्या संवाद कौशल्यातही मोठी सुधारणा होईल. तुम्ही तुमचे विचार इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकाल. यामुळे अनेक बंद दरवाजे उघडू शकतात. काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये किंवा बैठकीत तुमचं मत निर्णायक ठरू शकतं. योग्य शब्द आणि योग्य वेळ यांचा मेळ साधल्यास तुम्ही कठीण परिस्थितीतही बाजी मारू शकता. या काळात तुमच्या आयुष्यात काही जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. सुरुवातीला त्या जड वाटू शकतात, पण हळूहळू तुम्ही त्यांना हाताळायला शिकाल. या जबाबदाऱ्यांमुळे तुमची क्षमता वाढेल आणि तुम्ही अधिक सक्षम बनाल. प्रत्येक जबाबदारी ही तुमच्यासाठी एक संधी ठरू शकते, जी तुम्हाला पुढच्या पातळीवर घेऊन जाईल. तुमच्या घरात किंवा जवळच्या परिसरात काही सकारात्मक बदल घडू शकतात. वातावरण अधिक आनंदी आणि शांत वाटेल. काही जणांसाठी घराशी संबंधित निर्णय जसे की बदल, दुरुस्ती किंवा नवीन योजना महत्त्वाच्या ठरू शकतात. हे बदल तुमच्या मनाला समाधान देणारे असतील. या टप्प्यात तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यावर काम करायला सुरुवात कराल. आधी ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत होत्या, त्या हळूहळू मागे पडतील. तुम्ही तुमच्या कमकुवत बाजूंना स्वीकारून त्यांना ताकदीत बदलण्याचा प्रयत्न कराल. हा आत्मविकासाचा प्रवास तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल. काही जुने प्रश्न किंवा अपूर्ण गोष्टी या काळात पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळाल. भूतकाळावर अडकून न राहता तुम्ही त्यातून मार्ग काढण्यावर लक्ष केंद्रित कराल. यामुळे मन हलकं होईल आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळेल. तुमच्या सर्जनशीलतेतही वाढ होईल. नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. काही जण लेखन, संगीत, कला किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात स्वतःला व्यक्त करू शकतात. या गोष्टी केवळ छंद म्हणून नव्हे, तर पुढे जाऊन ओळख निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. तुमच्यासाठी हा काळ संयम, सातत्य आणि आत्मविश्वास यांचा संयम घडवणार आहे. तुम्ही घेतलेली प्रत्येक छोटी पायरी पुढे जाऊन मोठ्या यशात रूपांतरित होईल. आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुम्हाला घडवत आहे आणि तुम्ही हळूहळू तुमच्या सर्वोत्तम रूपाकडे वाटचाल करत आहात. या पुढील काळात तुमच्या आयुष्यात स्वावलंबनाची भावना अधिक बळकट होईल. तुम्ही इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ लागाल. यामुळे तुमच्या कामात वेग
आणि अचूकता दोन्ही वाढतील. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळाल्याने तुमचा आत्मसन्मानही वाढेल आणि इतरांकडून मिळणारा आदर अधिक दृढ होईल. तुमच्या आयुष्यात काही नवीन जबाबदाऱ्या अशा येतील ज्या तुम्हाला आधी कधी अनुभवायला मिळाल्या नव्हत्या. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटतील, पण त्या पूर्ण करताना तुम्हाला तुमच्यातील लपलेली क्षमता जाणवेल. या जबाबदाऱ्यांमुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व आणि प्रभावी बनेल. तुम्ही घेतलेली प्रत्येक जबाबदारी तुम्हाला पुढील मोठ्या संधीसाठी तयार करेल. या काळात तुम्हाला स्वतःसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जे तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतील. काही निर्णय कठीण असतील, कारण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मागे सोडाव्या लागतील. पण हे बदल आवश्यक असतील आणि दीर्घकालीन फायद्यासाठी महत्त्वाचे ठरतील. योग्य वेळ ओळखून घेतलेले निर्णय तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करतील. तुमच्या सामाजिक आयुष्यातही बदल दिसतील. तुम्ही कोणासोबत वेळ घालवता, कोणावर विश्वास ठेवता आणि कोणाला दूर ठेवता याबद्दल अधिक स्पष्टता येईल. काही नात्यांमध्ये अंतर येईल, पण त्याच वेळी काही नवीन आणि प्रामाणिक नाती तयार होतील. ही नाती तुम्हाला मानसिक आधार देणारी आणि प्रेरणा देणारी असतील. या टप्प्यात तुम्हाला स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत कळेल. तुम्ही अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवणं कमी करून जे खरोखर महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित कराल. यामुळे तुमची उत्पादकता वाढेल आणि तुम्ही कमी वेळेत अधिक परिणाम साध्य करू शकाल. काही जणांसाठी हा काळ वैयक्तिक बदलांचा असेल, जसे की नवीन सवयी, नवीन दिनचर्या किंवा जीवनशैलीत बदल. तुम्ही तुमच्या शरीराची आणि मनाची अधिक काळजी घेऊ लागाल. या बदलांचा परिणाम तुमच्या एकूण आयुष्यावर सकारात्मक होईल आणि तुम्हाला अधिक ऊर्जा व उत्साह मिळेल. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या बराच काळ थांबलेल्या होत्या, त्या आता गती घेऊ लागतील. या गोष्टी पूर्ण होताना तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांची किंमत तुम्हाला जाणवेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. हा काळ तुम्हाला स्वतःला नव्याने घडवण्याची संधी देत आहे. तुम्ही जुन्या मर्यादा मोडून नवीन उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात. तुमच्यातील ताकद, संयम आणि जिद्द तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल, जिथे तुम्ही आधी कधी पोहोचण्याचा विचारही केला नव्हता. या काळात तुमच्या आयुष्यात आत्मविश्वासासोबतच अंतर्मनाची जागरूकता अधिक तीव्र होईल. तुम्हाला स्वतःच्या भावनांचा आणि विचारांचा खोलवर अर्थ समजू लागेल. काही वेळा तुम्ही एकटे राहून स्वतःशी संवाद साधण्याची गरजही जाणवेल आणि हाच वेळ तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवेल. तुमच्या निर्णयांमध्ये आता केवळ बाह्य परिस्थिती नव्हे, तर अंतर्मनाचा आवाजही महत्त्वाची भूमिका बजावेल. तुमच्या ध्येयांच्या दिशेने तुम्ही अधिक केंद्रित व्हाल. विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून तुम्ही तुमच्या उद्दिष्टांवर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. या एकाग्रतेमुळे तुमचं काम अधिक परिणामकारक होईल आणि तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती करू शकता. काही वेळा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल आणि त्यावेळी तुम्ही तुमची खरी क्षमता दाखवू शकाल. या टप्प्यात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे बदलतील. मोठा गाजावाजा न होता पण प्रभावीपणे घडणारे हे बदल तुम्हाला पुढील टप्प्यासाठी तयार करतील. काही जुने विचार, सवयी किंवा पद्धती तुम्ही सहजपणे सोडून द्याल आणि त्याऐवजी नवीन, अधिक उपयुक्त गोष्टी स्वीकाराल. हा बदल तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तुमच्या आर्थिक विचारसरणीतही परिपक्वता येईल. तुम्ही केवळ कमाईवर नाही, तर योग्य वापर आणि नियोजनावरही लक्ष द्याल. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन साधण्याची सवय लागेल. यामुळे भविष्यातील अनिश्चिततेबद्दलची चिंता कमी होईल आणि तुम्हाला सुरक्षिततेची भावना मिळेल. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवू लागतील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या अधिक जाणवतील. मात्र या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची ओळख आणि मर्यादा विसरू नयेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. संतुलन राखणं हेच या काळात तुमचं मोठं शस्त्र ठरेल. काही प्रसंगी तुम्हाला धीराची परीक्षा द्यावी लागू शकते. सर्व काही तुमच्या मनासारखं घडेलच असं नाही, पण अशा वेळी संयम राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. वेळेवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिला तर योग्य क्षणी परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. तुमच्यातील सकारात्मकता इतरांवरही प्रभाव टाकू लागेल. लोक तुमच्याकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहू शकतात. तुमचं वागणं, तुमचे विचार आणि तुमची ऊर्जा इतरांना पुढे जाण्याची प्रेरणा देईल. हीच तुमची खरी ताकद ठरेल. या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागाल. तुमच्या ताकदी, कमकुवत बाजू
आणि संधी यांचं स्पष्ट चित्र तुमच्यासमोर उभं राहील. या जाणीवेच्या आधारावर तुम्ही आयुष्यातील पुढील पावलं अधिक आत्मविश्वासाने टाकाल आणि तुमच्या यशाचा मार्ग स्वतः तयार कराल. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात शांतपणे पण निर्णायक असे परिवर्तन घडताना दिसेल. बाहेरून सगळं नेहमीसारखं वाटेल, पण आतून तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल. परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही ती समजूत घेऊन योग्य कृती करण्याची सवय लावाल. यामुळे अनेक अडचणी निर्माण होण्याआधीच तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकाल. तुमच्या आयुष्यात काय करायचं नाही हे समजण्याचीही एक वेगळी स्पष्टता येईल. प्रत्येक संधी ही तुमच्यासाठी योग्यच असेल असे नाही आणि ही ओळखण्याची क्षमता तुम्हाला मिळेल. चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा योग्य गोष्ट निवडणं तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटेल. हीच गोष्ट तुमचं आयुष्य स्थिर आणि सुरक्षित ठेवेल. या काळात तुमचं लक्ष गुणवत्ता वाढवण्यावर असेल. तुम्ही जे काही कराल त्यात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल. छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची सवय लागेल. या सवयीमुळे तुमच्या कामाचा दर्जा उंचावेल आणि लोक तुमचं कौतुक करतील. काही प्रसंगी तुम्हाला शांत राहून निरीक्षण करणं अधिक फायद्याचं ठरेल. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची गरज नसते, हे तुम्हाला अनुभवातून समजेल. योग्य वेळी योग्य शब्द वापरणं ही तुमची ताकद बनेल. यामुळे अनावश्यक वाद टाळता येतील आणि नात्यांमध्ये संतुलन राहील. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय हे दीर्घकालीन परिणाम देणारे असतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई न करता त्याचे सर्व पैलू समजून घेणं आवश्यक ठरेल. तुमची ही विचारपूर्वक कृती तुम्हाला भविष्यात मोठ्या अडचणींपासून वाचवू शकते. तुमचं लक्ष आता बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधानाकडे वळेल. तुम्ही काय मिळवलं यापेक्षा तुम्ही किती समाधानी आहात हे महत्त्वाचं वाटू लागेल. ही जाणीव तुमचं आयुष्य अधिक शांत आणि संतुलित बनवेल. काही वेळा तुम्हाला स्वतःसाठी काही सीमा आखाव्या लागतील. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या गरजा आणि मर्यादा जपणं आवश्यक ठरेल. ही गोष्ट सुरुवातीला कठीण वाटेल, पण यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. तुमच्यासाठी हा काळ स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा आणि आयुष्यातील खरी दिशा निश्चित करण्याचा आहे. तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय, केलेले प्रत्येक बदल आणि शिकलेले प्रत्येक धडे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जातील. पुढे जे काही घडणार आहे त्यासाठी तुम्ही आता पूर्णपणे तयार होत आहात. या पुढील काळात तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पण परिणामकारक बदलांची एक साखळी सुरू होईल. तुम्ही आधी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी आता स्पष्टपणे दिसू लागतील. परिस्थितीतील लहान संकेत ओळखण्याची तुमची क्षमता वाढेल आणि याच गुणांमुळे तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलू शकाल. अनेकांना जिथे उशिरा समजतं तिथे तुम्ही आधीच तयारीत असाल. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत एक वेगळं शिस्तबद्धपणा येईल. तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि लक्ष यांचं नियोजन अधिक अचूकपणे कराल. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद येईल, ज्यामुळे तुमची उत्पादकता वाढेल. कमी प्रयत्नात जास्त परिणाम कसे मिळवायचे हे तुम्ही हळूहळू आत्मसात कराल. या टप्प्यात तुमच्या विचारांमध्ये वास्तववादी दृष्टिकोन वाढेल. केवळ स्वप्न पाहण्यापेक्षा त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लागणारी कृती तुम्ही स्पष्टपणे आखाल. तुमची पावलं आता ठोस आणि जमिनीवर राहून टाकली जातील. यामुळे तुमचं यश टिकाऊ आणि स्थिर असेल. काही प्रसंगी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडं शांतपणे काम करावं लागेल. प्रत्येक यशाची जाहिरात करण्यापेक्षा ते कृतीतून दाखवण्यावर तुम्ही भर द्याल. हीच गोष्ट तुमची वेगळी ओळख निर्माण करेल. लोक तुमच्याकडे वेगळा केवळ बोलण्याने नाही तर कृतीने प्रभावित होतील. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी नैसर्गिकरित्या संपतील आणि त्या जागी नवीन सुरुवात होईल. हे बदल जबरदस्तीने न होता हळूहळू घडतील. काही नाती, काही सवयी किंवा काही परिस्थिती तुमच्यापासून दूर जातील, पण त्या जागी अधिक योग्य आणि सकारात्मक गोष्टी येतील. हा बदल स्वीकारणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुमचं निरीक्षण शक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढेल. तुम्ही कोणत्याही गोष्टींकडे फक्त वरवर न पाहता तिचा खोलवर विचार कराल. यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक असतील. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या आधी गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील, कारण तुम्ही त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. ही मानसिक स्पष्टता तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मदत करेल. या प्रवासात तुम्ही स्वतःच्या शांततेची आणि स्थैर्याची किंमत ओळखाल.
बाहेर काय चाललं आहे यापेक्षा तुमच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटेल. ही अंतर्गत स्थिरता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मजबूत ठेवेल. तुमच्यासाठी हा काळ स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. तुम्ही परिस्थितीच्या प्रवाहात वाहत न जाता त्या प्रवाहाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न कराल आणि हाच बदल तुमचं आयुष्य एका नवीन स्तरावर घेऊन जाईल. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल असे सखोल आणि खरं मार्गदर्शन हवं असेल, तर आत्ताच या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आयुष्यात येणारे बदल आधीच जाणून घ्यायचे असतील, तर तुमची राशी कमेंटमध्ये लिहा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. पुढे कोणती राशी घ्यावी हे ठरवण्यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही जोडून घ्या.